नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवतो एकदम हेल्दी आणि एकदम प्रोटीननं भरपूर असा मूग डाळीचा डोसा. त्यासाठी अर्धा वाटी मूग डाळ ना 2 तास भिजत घातलेली होती. 2 तासानंतर मस्त अशी मूग डाळ भिजलेली आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेतलेली आहे आणि त्याच्यातच 1 वाटी रवा घातलेला आहे आणि 2 चमचे दही घातलेला आहे. सोबतच एक हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून ह्याला मिक्सरला स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर बघू शकता छान असं बेटर तयार झालेलं आहे. तर आता ही बेटर आपण बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये बेटर काढून घेतल्यानंतर बघा याच्यामध्ये पाणी काही घालायचं नाही, कारण आपल्याला जसं बेटर पाहिजे तसं तयार झालेलं आहे. जास्त पातळही ठेवायचं नाही, जास्त घट्टही नाही. तर आता बेटर तयार झालं आहे. आता दुसऱ्या साईडला तवा ठेवायचा आहे गॅसवर गरम करायला. तवा चांगला गरम झाल्यानंतर याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला डोसा चांगला उठला जावा त्याच्यासाठी. आता तेल लावून झाल्यानंतर सगळीकडून पसरवलं तेल आणि याच्यावर आता डोसा करायला घ्यायचा आहे. आता 2 पळ्या बेटर घालून घेतलेलं आहे मी आणि आता ह्याला छान असं पळीनं पसरवून घ्यायचं आहे. एकदा पळी ठेवली तर उचलायची नाही आणि डोसा पूर्ण झाल्याशिवाय पळी उचलायची नाही, म्हणजे छान होतो. जाड पातळ असं होत नाही, एका साईडनं जाड किंवा एका साईडनं पातळ असं होत नाही. तर आता डोसा चांगला पसरवून झालेला आहे आणि 2 मिनटं खाल्ल्या साईडनं छान असं भाजून घ्यायचं आहे. आता डोसा भाजतोय तोपर्यंत वरून तेल सोडायचं आहे आणि आता बघा 2 मिनटानंतर छान असा डोसा तयार झालेला आहे. बघू शकता खाल्ल्या साईडनं चांगला भाजला आहे आणि क्रिस्पी पण झालेला आहे. आता एका साईडनं छान असा भाजलेला आहे, तर दुसऱ्या साईडनं बी छान थोडंसं भाजून घ्यायचं आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी असा मूग डाळीचा हेल्दी डोसा तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर हा डोसा तुम्ही चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता. एकदम भारी लागतो आणि लहान मुलंसुद्धा ह्याला आवडीनं खातील असे डोसे. चला मग भेटूया आणखीन एका अशा साध्या आणि सिंपल आणि टेस्टी अशा रेसिपीमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.